आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटातही बाळ अशी अत्यंत दुर्मिळ घटना घडली आहे. बुलढाण्याचे स्त्री रुग्णालय या ठिकाणी जगात आतापर्यंत काही मोजक्या केसेस समोर आल्या आहेत. त्यात बुलढाणा येथे ही घटना समोर आली आहे. स्त्री रुग्णालयाचे स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रसाद अग्रवाल यांनी ही बाब रिपोर्ट केली आहे. फिटस इन गेटो या वैद्यकीय भाषेमध्ये प्रसिद्ध असलेली ही घटना आहे. जगात अशा अत्यंत मोजक्या केसेस उघडकीस आल्या आहेत. या जागतिक स्तरामध्ये आता बुलढाण्याचे नाव आले आहे. 2 दिवसापूर्वी ही सदरची महिला प्रसूतीसाठी स्त्री रुग्णालयात आली असता तिच्या सोनोग्राफी दरम्यान तिच्या पोटातील बाळाचे परीक्षण करण्यात आले. तिला जुळे असल्याने व्यवस्थित परीक्षण केल्यावर तिच्या पोटातील बाळाच्या पोटात देखील बाळ असल्याचे लक्षात आले. ही महिला सुखरूप असून तिला पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. एकंदरीत या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. स्त्रीरोग तज्ञ व सोनोग्राफी तज्ञ आपल्या बुलढाणा स्त्री रुग्णालय इथे 2 दिवसापूर्वी एक 32 वर्षाची महिला, जिला पहिले 2 मुलं होते ऑलरेडी, ती आली होती. तिला 9वा महिना सुरू होता. सोनोग्राफी करताना असे लक्षात आले की तिला जे बाळ होतं त्या बाळाच्या पोटामध्ये पण एक बाळ आढळून आलं. ही खूप रेअर अशी दुर्घटना असते. जगात 100 ते 200 केसेस पेक्षा जास्त आढळून आलेले नाहीये आणि इंडियामध्ये आतापर्यंत 10 ते 15 केसेस असं रिपोर्ट झाले आहे. तिच्या आधीच्या सोनोग्राफीमध्ये हे सगळं मिस झालं होतं, म्हणजे लक्षात आलं नव्हतं, कारण कोणी विचारही करत नाही की बाळाच्या पोटामध्ये पण बाळ राहू शकते. मी जेव्हा बघितलं, डिटेल स्टडी केला, 1-2 अजून डॉक्टरांच्या मदतीने ते कन्फर्म केलं आणि मग याचे निदान झाले की बाळाच्या पोटामध्ये पण दुसरं बाळ आहे ज्याची वाढ होत नाहीये आणि तिला त्याप्रमाणे गाईड करण्यात आले. समजा त्याचं असं असते, अशा केसमध्ये बाळाला डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाला लगेच ऑपरेशन करून ते दुसरं बाळ जे खराब बाळ आहे ते काढावं लागते. तर बुलढाण्यात पिडियाट्रिक सर्जन नाही आहे, तर त्यासाठी तिला उपचारासाठी पुढे संभाजीनगर येथे रेफर करण्यात आले. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा.